वासुदेव तुझ नमो 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 वासुदेव 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 तुझ नमो. ओंकारापासून ध्वनी आणि ध्वनीपासून माया निर्माण झाली आणि याच मायेने आम्हा तिन्ही देवतांना जन्म दिला. रज तम सत्व म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश. एकदा महाविष्णूंच्या मनात सृष्टी रचना करण्याचा विचार आला. त्यावेळी त्यांच्या नाभीमधून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळामधूनच या ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ज्यावेळी मी स्तुती करण्यास प्रारंभ केला त्यावर नारायण प्रसन्न झाले आणि ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद मला बहाल केले आणि ते 4ही वेद मी मुखोद्गत केले. त्यावेळी या प्राणी मात्र कोणी भूतलावर प्राणी मात्र नव्हता. नारायणाच्या आज्ञेनं मी त्रिभुवनाची निर्मिती केली. कृत त्रेता द्वापार ते कलियुग, कृत त्रेता द्वापार ते कलियुग अशी 4 युग निर्माण केली. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या आणि 64 कला यांच्या साह्याने या भूतलावरील उत्पत्तीच्या कार्याचा कार्यभार मी ब्रह्मदेव सांभाळतो आहे. महाविष्णूंनी सर्वांचं संगोपन करावं आणि शंकर महादेवाने आपलं संहाराचं कर्तव्य पार पाडावं. अशा प्रकारे आम्ही तिन्ही देवता आपापल्या कर्तव्याचं पालन यथायोग्य करून या विश्वाचा कारभार सुरळीत हाकवत आहोत. ते खरं. वासुदेव वासुदेव वासुदेव. देवता स्वातंत्र्यता देवता 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 स्वातंत्र्यता मधु मधुरा लाभली मधु मधुरा मधु मधुरा मधु मधुरा लाभली मधु मधुरा लाभली मधु मधुरा मधु मधुरा मधु मधुरा लाभली. देवता स्वातंत्र्यता देवता स्वातंत्र्यता सकल विश्व मोहिनी सकल विश्व सकल विश्व सकल विश्व सकल विश्व मोहिनी सकल विश्व मोहिनी नटवी दिव्य नंदन नटवी दिव्य नंदन गौरवुनी करी तुरसाय गौरवुनी 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 अति तुरसाय धीरसाय. देवता स्वातंत्र्यता देवता स्वातंत्र्यता देवता स्वातंत्र्यता मधु मधुरा लासिनी मधु मधुरा लाभली. देवता स्वातंत्र्यता देवता 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 स्वातंत्र्यता. या पार्थाच्या मनाला किती समाधान होत आहे आणि का होऊ नये. समाधान समाधान या 4 अक्षरी शब्दात अखिल विश्वाचा आनंद समावलेला आहे. डोलत्या डोलारात वावरणारा या प्रजाजनांकडे दृष्टिक्षेप टाकला असता या पार्थाच्या नेत्राचं पारणं फिटल्याचं सुख मनाला लाभलं. आज पावेतो या हस्तिनापूर राज्याची धुळ आखण्याचं महत् कार्य आम्ही पंचपांडव एक दिलाने एक मताने पार पाडित आहोत. धर्मदादांच्या आज्ञेचं प्रतिपालन करून
ही सारी प्रजा सुखी आणि संपन्न राखली. प्रजा सुखी तर राजा सुखी या उक्तीप्रमाणे वागून या प्रजेचं पालन आजपर्यंत आम्ही पितृवत करत आहोत. ते खरं, पण गतगोष्टीची आठवण झाली की तळपायाची आग कशी मस्तकात जाते. त्या दुष्ट दुर्योधनानं आम्हा पंचपांडवांना या जगतातून नामशेष करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु आमचा पाठीराखा गोपाल श्रीकृष्ण असल्यामुळं त्याला त्या प्रयत्नात यश प्राप्त झालं नाही. त्या दुष्ट दुर्योधनानं त्या काळ्या कपटी शकुनी मामा समवेत धर्मदादाला युद्ध खेळण्यास भाग पाडलं. त्या दुतात पांडव भरले. शेवटी पांडवांच्या पदरी 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास आला. तरीही याच्या घोर संकटांना पांडव डगमगले नाहीत. 18 दिवसाच्या महाभारत युद्धात देवानं माझ्या रथाचं सारथ्यपण पत्करून मला हाती शस्त्र धारण करायला लावलं. ते खरं, पण ज्याच्याशी मला युद्ध करायचं आहे ते माझे कुरुवंशज आहे. पण दुष्ट प्रवृत्ती आहे. दुष्ट प्रवृत्तीचा नाश केलाच पाहिजे. म्हणून या माझ्या गांधीवध वृक्षाला बाण लावून अनेकांची शिरे धडावेगळी केली. तदनंतर या हस्तिनापूरचा राजमुकुट आमचे वडील बंधू धर्म याच्या हाती धारण केला. ते खरं, पण या रागाच्या भरात या माझ्या मनाला धर्मदादांचा विसर तर पडला नसेल ना. प्रथमतः त्यांचं दर्शन घेऊन त्यांचा शुभाशीर्वाद घ्यावा हेच या पार्थाचं आद्य कर्तव्य आहे. दादा, हा पार्थ आपल्याला साष्टांग प्रणिपात करत आहे. साष्टांग हे नमन, साष्टांग हे नमन, साष्टांग करीतसे तुम्हा पार्थ, करीतसे तुम्हा पार्थ. साष्टांग हे नमन, साष्टांग हे नमन, साष्टांग. आम्हावरी माया सारी, आम्हावरी माया सारी. सुख शांती वास करी. साष्टांग हे नमन, साष्टांग हे नमन, साष्टांग करीतसे तुम्हा पार्थ, करीतसे तुम्हा पार्थ. साष्टांग हे नमन, साष्टांग